त्यांनी 4 महिन्याचा आमचा अपघात केला. शेवटी राजकारण आहे सर, थोडंफार चालणारच. तर साताऱ्यात उदयनराजे भोसले हवेत. ह्यांनी सातारासाठी काहीच फंड दिले नाहीत. मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी एजंट नेमता कशासाठी? अजिबात पटलं नाही. याच्यामुळे आम्ही स्वतः विरोधात ह्यांचा प्रचार आम्हीच करतोय. नाही मतदार राजा तात्पुरतं म्हणतात, परत कोण ऐकत नाही. 10% मतदान भाजपचं जी पडणार होतं ते ह्यांच्यामुळे विरोधात जाणार आहे. सातारच्या लहान मुलाला पण कळलं. शेवटी आईनं सांभाळलं नाही तर मावशीला जवळ केलं पाहिजे. आम्हाला गरीब जनतेचं कल्याण व्हावं बस. काय रोजगार कुठं आहेत आता? एवढे प्रोजेक्ट कधी काँग्रेसच्या काळात किंवा राष्ट्रवादीच्या काळात होत नव्हते. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो महाराष्ट्र दौरा आपण फॉर द पीपल न्यूजनं सध्या सुरू केलेला आहे. यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे, त्यांची भूमिका, त्यांची मतं, विकासासंदर्भामध्ये त्यांची असलेली भविष्यातली स्वप्न, या सगळ्यांविषयी आपण त्यांना समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतो आहे. आत्ता आपण सातारा लोकसभा मतदारसंघात आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि इथल्या मतदारांशी आपण बोलणार आहे. काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहेत. या आपण जाणून घेऊया, त्यांच्यासोबत बोलूया. दादा नमस्कार, काय म्हणताय, कशात? आहे बरं आहे, एकदम बरं आहे. हो. सातारला तापमान कसं आहे सध्या? महाराज साहेब. सातारला तापमान एकदम महाराज साहेबांचं आहे. येस सर, महाराज साहेब. काय मुद्दे आहेत सध्या निवडणुकीमध्ये? म्हणजे आता निवडणूक म्हटलं की खरं तर नेते बोलतात, उमेदवार आरोप प्रत्यारोप करतात, परंतु मतदार हा काही त्याच मतदारसंघातला असतो. म्हणजे इथले प्रश्न सुटले पाहिजेत. उमेदवार कोणताही आला तरी हरकत नाही, तुम्ही कुणालाही मतदान केलं तरी हरकत नाही. योग्य उमेदवार बघून आपण मतदान करत असतो, पण इथले प्रश्न सुटले पाहिजे. इथं काय प्रश्न आहेत नेमके? तुम्हाला काय वाटतं की सातारा लोकसभेची जर प्रगती करायची असेल, विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये साताऱ्याला आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर साताऱ्यामध्ये भरपूर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, पण तरीसुद्धा अजून वेळेस डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे. कॉलेज वगैरे आता आलेले आहेत, मेडिकल कॉलेज वगैरे आलेले आहेत. आता थोडेफार येऊन जातील आता अजूनच महाराज साहेबांचं. म्हणजे जेव्हा भाजपच्या क्षेत्रामध्ये आता आल्यानंतर होऊन जाईल तर बऱ्यापैकी सर. म्हणजे भाजपच्या ह्याच्यामध्ये आलं तर होऊन जाईल. सध्या महागाई वगैरे याविषयी खूप सारे लोक बोलतात. तुम्हाला काय वाटतं बरं, महागाई खरंच आहे का? आहे तशी महागाई, पण आता शेवटी सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत वातावरणानुसार. आपला पगार वगैरे तसा वाढतोय? हा वाढतोय तसा पगार, पण एवढा नाही अजून तरी. आता एक म्हणजे देशभराचं चित्र एक आहे, वेगळं आहे, आणि महाराष्ट्राचं चित्र सध्या वेगळं बघायला मिळतं आहे. राजकीय परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये कुठंतरी महाराष्ट्राच्या लोकांमध्ये कुठंतरी नाराजीचा सूर आम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतो. तुम्हाला ऐकायला मिळत असेल. हे फोडाफोडीचं राजकारण कसं वाटतं तुम्हाला? ते तर शेवटी राजकारण आहे सर, थोडंफार चालणारच. म्हणजे हे थोडंफार आहे का खूप आहे जे घडलं आहे ते? तसं काही सांगू शकत नाही. तुम्ही कमेंट करायला टाळताय, डिप्लोमॅटिक आन्सर देताय तुम्ही. हरकत नाही, हरकत नाही. या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना काय वाटतंय. काका नमस्कार, काय म्हणताय, काय चाललंय? बरं, काय फळांचं काय कशी परिस्थिती आहे सध्या? फळांची महागाई परिस्थिती भयंकर महागाई आहे. रेट वाढल्या ना उन्हाळ्यामुळे. रेट वाढले, उन्हाळा आहे. उन्हाळ्याचा विषय काढल्यामुळं जरा गरमागरमी जास्त आहे ना. सगळंच गरम आहे. आणि सगळं गरम आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक पण गरम झाली का? नाही व्यवस्थित आहे. लोकसभेची निवडणूक थंड आहे? व्यवस्थित आहे, चांगली आहे. अच्छा, व्यवस्थित आहे. बरं बरं. म्हणजे अजून इथलं वातावरण तापलं नाही का? तापले तापले तापले. तापले. कशी होईल यावेळीची लढत? काय सांगायचं, महाराजांना निवडून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे, बाकी काय नाही. बरं, महाराजांना निवडून द्यावं. मागच्या वेळेस थोडीशी चूक झाली, असं चुकी वाटतंय? केलेली आहे पब्लिकने. बरं, चुकी केली म्हणताय. बरं बरं.
पण आता चूक सुधारायची म्हणताय. चोख सुधारायला पाहिजे पब्लिकनं आणि महाराजांना निवडून दिलं पाहिजे. सुधारतील का लोक? सुधारतील की. आता लोक महागाईविषयी बोलतात. महागाई विषय म्हणजे आता कसं आहे, महागाई ही त्या हिशोबाने चलन आहे ना. बर. चलन कुठल्या हिशोबाचं आहे? चलन रुपया. मग महागाई त्या हिशोबाने होणार ना. बर. मग इथं नोकरी रोजगार काय परिस्थिती? महाराजांना निवडून दिल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. महाराजांना निवडून दिलं की व्यवस्थित तुमचा विश्वास आहे तसा? पहिल्यापासून हरकत नाही. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. काही नागरिक आहेत गाडीवर निघाल. काय चालवलंय हे? काय घरगुती आहे का? घरगुती आहे. हो बर. घरगुती संसाराचा. हो. बर. कुठलं गाव तुमचं? पाली, खंडोबाची पाली. खंडोबाची पाहिजे. लोकसभा मतदारसंघ हो सातारा. सातारा. बर बर. काय परिस्थिती आहे सध्या साताऱ्यात? तुतारी. तुतारी. तुतारी का बरं? का बरं म्हणजे आमच्या मनाचं काम आहे. तुमच्या मनाचं तुम्हाला अधिकार आहे. हो आमचा अधिकार आहे आमचा. पण ही लोकसभेमध्ये आपल्याला म्हणजे मतदारांच्या प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे असं वाटतं का नाही? बरोबर आहे की. व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे. लोकशाही आहे ना. लोकशाही. आपलं कोणीच ऐकत नाही. हो. मतदाराला फक्त राजाच म्हणतात. नाही मतदार राजा तात्पुरतं म्हणतात, परत कोण ऐकत नाही. का बरं ऐकत नाही? ऐकत नाही म्हणजे ह्यांना मध्यस्थ घेऊन त्यांना भेटायला जायचं, हे आम्हाला परवडत नाही. आम्हाला डायरेक्ट भेटायला पाहिजे ते. डायरेक्ट भेटायला पाहिजे. हो मग. आपले प्रतिनिधी. हो बरोबर बोलताय. मतदारासाठी मतदाराच्या दारात जाता तुम्ही आणि मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी एजंट नेमता. कशासाठी? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. पण आता मला सांगा तुम्ही की आता साताऱ्याची जी लोकसभा आहे हो नेहमीच अटीतटीची होती. हो अटीतटीची होणारच. यावेळेस पण ह्या वेळेस पण होणार. काय मुद्दे आहेत यावेळेस निवडणुकीत? निवडणुकीचे मुद्दे म्हणजे उदयनराजेंनी अजिबात ह्याच्यात काही पालीला इंटरेस्टच घेतला नाही काही. मग काय आम्ही करायचं मला सांगा. आम्ही भेटायला जायचं म्हणलं तरी परवानगी एजंटची काढायची. एजंटने आम्हाला सांगायचं की बाबा दुपारी 2 वाजता या. हे असं नाही हो. तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडलं? आवडत नाही. कसं आहे माहिती आहे का, त्यांनी एक दरबार ठेवावा, सरळ सांगावं दुपारी 10 ते 2 कुणीही या. कधीच नाही झालेलं आहे. इथं रोजगार उद्योग काय परिस्थिती आहे? काय रोजगार कुठं आहेत आता? काय करणार? आम्ही शेतमजूर. आम्ही काय करणार? मिळालं तर करणार, नाहीतर नाही. मग आपलं उपासमारीने मारायचं. तुमचे सहकारी काय म्हणतात? त्यांचं काय म्हणणं आहे? सांगितलं की आमचं मत. त्यांचं म्हणणं तुम्ही सांगितलं की त्यांचं म्हणणं तेच तुमचं म्हणणं. पण मला सांगा फोडाफोडीचं जे राजकारण झालं त्याच्याबद्दल म्हणजे आता तुमचं मत एकट्याचं नाही विचारत आहे मी, पण आजूबाजूला आपण चर्चा करतो, आजूबाजूला लोक असतात, त्यांचं काय म्हणजे त्यांच्यामध्ये काय? आम्ही ह्यांना निवडून दिलं होतं. त्यांनी 4 महिन्यात आमचा अपघात केला. तुमचाच अपघात केला? हो आमचाच अपघात केला. 4 महिन्यात ही निवडी टाकली. बर. म्हणजे आम्ही काय करायचं मग? परत पोटनिवडणूक झाली की तुम्ही मग शेवटी नाही इलाज आमचा. शेवटी आईनं सांभाळलं नाही तर मावशीला जवळ केलं पाहिजे आम्हाला. मग तुम्ही मावशी जवळ केली? हो मग काय करणार काय? मावशीला जवळ केलंच पाहिजे आम्हाला. आई सांभाळत नाही. आईनं जर घात केला तर मावशीला जवळ करणं आमचा भाग आहे. चला फार समर्पक बोलताय तुम्ही. ओके येऊ का? काय हरकत नाही. बाबा चाललेत. बाबा नमस्कार. काय चाललंय? कुठं चालला तुम्ही? हा मी इथं पेढ्याच्या दुकानात असतो, लाटकरांच्या दुकानात. अच्छा. आपल्या सातारकरांचे कुठले प्रश्न आहेत? सातारकरांचा विकास, सातारचा विकास व्हावा बस. मग आता हवा कोणाची? हवा काय आता भाजपची. हवा भाजपची. आहे. मग आता प्रश्न सुटतील? काय आता पुढच्या आता ह्याच्याकडून आत्तापर्यंत जे काय सुटलेले आहेत ते सुटणार, परत नंतर सुटतील परत काय. पण सुटावेत अशा अपेक्षा आहेत. अपेक्षा आहे. सुटावेत अशा अपेक्षा बरोबर आहेत आहे. आता. बरोबर आहे. बरोबर आहे. गरीब जनतेचं कल्याण व्हावं बस एवढंच पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? एकदम बरोबर. गरीब जनतेचं कल्याण झालं पाहिजे. अगदी बरोबर. काय दादा कसे आहात? एकदम ठीक. काय म्हणताय? सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. हो हा चालू आहे. काय परिस्थिती? परिस्थिती एकच, उदयन महाराज. महाराज महाराज सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं
जनतेचे प्रश्न चर्चेला आले पाहिजेत. बर मत तुम्ही कोणाला पण द्या, द्या. तो तुमचा अधिकार आहे. बरोबर. पण प्रश्न आपले चर्चेला आले पाहिजे. हां. कुठले प्रश्न आहेत सातारकरांचे, म्हणजे सातारा लोकसभेचे, की जेणेकरून इथं त्या जर गोष्टी झाल्या तर इथले दिवस पालटतील, लोकांना चांगले दिवस येतील, काय वाटतं? काय नोकरीचा संदर्भ आहे. महाराज असल्यामुळे एकच की सातारा सुव्यवस्थित राहिला आहे. गुंडगिरी चालत नाही आहे. महाराजांच्या दबावाखाली कुठलाही गुंड इथंही करत नाही. बाकीच्या तालुक्यातनी पुण्यासारख्या ठिकाणी बघा रोज मर्डर आहेत, रोज हाणामारे आहेत. ह्या गोष्टी इथं साताऱ्यात घडू शकत नाहीत. महाराजांच्या दबावामुळं कुठंही असल्या गोष्टी कधी घडू शकणार नाहीत आणि होणार नाहीत. आणि महाराज हेच सातारा जिल्ह्याला खासदार हवेत, त्याशिवाय सातारा जिल्ह्याची प्रगती होणार नाही. कारण देशात नरेंद्र मोदी असतील तर साताऱ्यात उदयनराजे भोसले हवेत. उदयनराजे भोसले हवेत. बोला दादा, काय म्हणणं आहे, काय चाललंय सध्या? साताऱ्यात आता लोकसभेचं जे निवडणूक आहे हां, यामध्ये आमचं मत आहे की उदयनराजेंनीच निवडून यावं. बर मग उदयनराजेंनी निवडून यावं म्हणण्यापेक्षा काय BJPची सीट लागावी. बर का BJPची सीट लागावी तर आजपर्यंत शरदचंद्रजी पवार साहेब हो किंवा राहुल गांधी असतील ह्यांनी सातारासाठी काहीच फंड दिले नाहीत. जेवढे हे BJPने आत्ता फंड्स दिलेत, सातारच्या लहान मुलाला पण कळल एवढं BJPने फंड दिला सातारा जिल्ह्यासाठी. कुठल्या विकास कामांसाठी दिला? आता साताराचा आपण विचार केला तर कास धरणाची उंची असेल, मेडिकल कॉलेज असेल, भुयारी गटर योजना असेल, हा ग्रेड सेपरेटर असेल किंवा नॅशनल हायवेची कामं असतील, सैनिक स्कूलचा 750 कोटीचा प्रोजेक्ट चालला आहे, परत खंबाटकीचा बोगदा चालला आहे. एवढे प्रोजेक्ट कधी काँग्रेसच्या काळात किंवा राष्ट्रवादीच्या काळात होत नव्हते. पण तेच आता BJPच्या काळात ह्यांनी फंड्स भरपूर दिला. त्यामुळे BJPची सीट येणं ही खूप महत्त्वाची. बीजेपीची सीट येणं महत्त्वाचं आहे. BJPची सीट येणं महत्त्वाची. विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून दुसरे एक सहकारी आहे त्यांच्या इथं. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जी फोडाफोडी झाली त्याचा फार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, काय इम्पॅक्ट होईल त्याचा? त्याचा इम्पॅक्ट असा होईल, आम्ही भाजपचीच, म्हणजे मी केंद्रात मोदीसाठी भाजपलाच मतदान करणार आहे. पण जे आता अजितदादांना घेतलं असेल किंवा अशोकराव चव्हाणांना घेतलं यांनी, भाजपवाल्यांनी, बरोबर, अशोक चव्हाणांनी केला सैनिकांचा आदर्श घोटाळा. इकडं आले का स्वच्छ झाले. अगोदर त्यांच्यावर ब्लेम होता. अजितदादा पवार 70,000 कोटी घोटाळा जी काय असेल ती, ही आम्ही भाजपकडं का होतो तर ही लोक फ्रॉड आहेत. ती राष्ट्रवादीची असतील किंवा काँग्रेसची असतील, ह्यांनी काँग्रेसचीच घेऊन इकडं मंत्रिपदं ही ती ह्यांना दिली. ह्याच्यामुळं भाजप तुम्हाला पटलं नाही? अजिबात पटलं नाही. ह्याच्यामुळं आम्ही स्वतः विरोधात ह्यांचा प्रचार आम्हीच करतोय भाजपवाल्यांच्या. याचा परिणाम होईल काय? 100%. 10% मतदान भाजपचं जे पडणार होतं ते ह्यांच्यामुळे विरोधात जाणार आहे. काय सांगतो? 100% निकालात लक्ष येते. अहो, मग निकाल गडबड होईल की? 100% गडबड होणार आहे. जी 40-48 होणार, म्हणजे 40 सीट येतील काय येतील, 30च्या आत येतील ह्यावेळी. तुम्ही फोडाफोडीच्या राजकारणावर फारच गणित मांडले. 100%. आपण सातारा लोकसभा मतदारसंघात आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये वाईमध्ये काही नागरिक माझ्यासोबत आहेत. त्यांचं मत, त्यांची भूमिका विकासा संदर्भातली काय ते आपण जाणून घेऊयात. काका नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं एकदम जोरात आहे. प्रचार एकदम आता शिगेला पोहोचतोय. बऱ्याच गोष्टी चर्चेमध्ये येत आहेत, परंतु मतदार जो आहे तो हा या सगळ्या लोकशाही व्यवस्थेमधला राजा आहे. परंतु त्याच्या संदर्भातले जे विषय आहेत त्याची चर्चा मात्र काय फार होत नाही. केंद्रस्थानी आरोप प्रत्यारोप असतात. ते मग हा उमेदवार त्याच्यावर करतो, तो उमेदवार याच्यावर करतो. आपल्या विकासाचे मुद्दे बाजूलाच राहतात. तुमच्या दृष्टिकोनातून सातारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या सगळ्या लोकसभा मतदारसंघाला काय प्रश्न आहेत, कुठले विकासाचे मुद्दे आहेत की ज्याच्याकडं तुम्ही लक्ष वेधू इच्छिता? आमच्याकडं कॉलेज सिस्टीम चांगली नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, जास्त कॉलेज नाहीत आमच्याकडं. ही आम्हाला आमच्या इथली मोठी नाही आहे. हे असले मुद्दे आहेत आमच्याकडं. याच्यामुळं व्यवसाय किंवा रोजगार याचे प्रश्न तुम्हाला भेडसावतात? आता इंजिनिअरिंग कॉलेज असते, मेडिकल कॉलेज असतं, तर इथं लोकांना रोजगार काम भेटलं असतं. पण तशी पण काय अवस्था नाही इथं. तुम्हाला काय वाटतं? हे बोलतात ते सगळे पॉईंट बरोबर आहेत. सध्या तरी त्याची गरज आहे.
मेडिकल कॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्याच आमदारांनी स्वतःहून लक्ष घालणं, खासदारांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. आता काय होतंय की आपल्याकडचं राजकारण अशा पद्धतीनं फिरतंय की हे जे तुम्ही प्रश्न मांडलेत हे फार महत्त्वाचे प्रश्न, तरच आपल्याला इथं सुबत्ता येऊ शकते, संपन्नता येऊ शकते. पण त्या राजकीय परिस्थिती अशी आहे की आता फोडाफोडी जोडाजोडी सगळी सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं या फोडाफोडीच्या राजकारणावर? नाही, ह्या बाबतीत नाही आपण काय बोलू शकत. तुम्हाला काय वाटतं? हे चुकीचंच आहे. फक्त विकासाची कामं करा, काही असो, पण जनतेचा फायदा होईल याची महत्त्वाची काळजी घ्या. हे फोडाफोडीचं राजकारण म्हणजे हे तुम्हाला चुकीचं आहे. वैयक्तिक म्हणत नाही मी, पण एक ओव्हरऑल लोकांचं काय मत आहे याच्याविषयी? हे चुकीचं आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो फॉर द पीपल न्यूजचा आपण महाराष्ट्र दौरा करतोय, यामध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, मतदारांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेतोय. आणि आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघामधल्या काही मतदारांशी बोललो, तिथल्या भूमिका त्यांच्या जाणून घेतल्या. यामध्ये आपल्याला माहिती आहे की सातारा लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर आत्तापर्यंत शरद पवार यांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी जास्त आपण पाहिलेला आहे आणि त्यांच्याच बाजूनं कौल येताना आपल्याला दिसून आला. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले. एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तो भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि शरद पवार यांच्याबरोबर काही लोक राहिले आणि त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी तिथून दिलेली आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथली जी निवडणूक आहे ही घासून होईल असं लोकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागामध्ये विशेषतः शरद पवार यांना मानणारा वर्ग जास्त आहे, तर सातारा शहरामध्ये त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना मानणारा वर्ग जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं मतदान कसं होतं आहे, 2014मध्ये काय झालं, 2019मध्ये काय झालं. 19मध्ये आपण सर्वांनी बघितलं की उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होते, ते निवडून आले होते, परंतु त्यांनी नंतर राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली. परंतु त्यावेळी श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांनी तिकीट दिलं होतं आणि त्यावेळी ते जिंकून आले होते. परंतु आता या 5 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि राजकीय जी अस्थिरता आहे ही देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. आणि ती फक्त केवळ सातारा लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित नाही आहे, तर ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि लोकांमध्ये हे फोडाफोडीच्या राजकारणाविषयी जे काही सूर आहे त्यांचा, जी काही नाराजी ती त्या ठिकाणी काही लोक बोलून दाखवतात, परंतु समर्थनामध्ये सुद्धा काही लोक आहेत. त्यामुळं मतदान कसं होणार, रिझल्ट काय लागणार याच्यावरच अंतिम रिझल्ट आपल्याला कळणार आहे. आणि तेव्हा उदयनराजे बाजी मारणार आहेत की शशिकांत शिंदे निवडून येणार आहेत. सातारची जनता ही पुन्हा शरद पवार यांना पाठबळ देणार आहे की मागच्या वेळी जो पराभव झाला ती चूक भरून काढण्यासाठी पुन्हा उदयनराजे भोसले यांना निवडून देणार आहे. यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागेल. आमचा हा दौरा असाच पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जात राहणार आहे. आम्ही महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जी लोकसभा मतदारसंघात इथली जो आढावा आहे तिथल्या मतदारांची जी भूमिका आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक अल्पसा प्रयत्न या जागर लोकशाही चा या आमच्या उपक्रमामधून, या कार्यक्रमामधून करतोय. आपल्याला तो कसा वाटतोय हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आपण लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, सातारा लोकसभा मतदारसंघ.